तालुक्यामधील आग्रम धुळगाव गावात साधारण दिनांक 1/12/2017 रोजी यल्लामा देवीची यात्रा होती आणि त्यामध्ये यल्लामा देवीच्या यात्रेच्या वेळी तमाशाचा कार्यक्रम असताना चौगुलेचे मुलं म्हणजे त्यांची जी गँग होती ती दंगा करत होती आणि त्याच्याबद्दल यातील फिर्यादी तानाजी भोसले, त्याचप्रमाणे मयत अशोक भोसले व त्याचे भाऊ प्रकाश भोसले यांनी पंच कमिटीकडे तक्रार केली की ही चौगुलीची मुलं नेहमी दंगा करतात आणि यांना समज द्या म्हणून. तर याचा राग धरून ही जी चौगुले म्हणून जे आरोपी आहेत, जे यांची नावं जर बघितली तर संदीप चौगुले, विशाल चौगुले, नानासो चौगुले, त्याच्यासोबतीचे कुंडलिक कनप आणि विजय चौगुले या आरोपींनी याचा राग मनात धरून कुकरी आणि चाकू तसेच काट्यांनी एकत्र येऊन यातील जो मयत आहे अशोक याचा जाब विचारला आणि त्याच्या पाठीत वार केले आणि मांडीत वार केले आणि त्यामध्ये तो मयत झाला. तर ही घटना 2017मधली होती. त्याची सुनावणी 2 वर्षापासून चालू होती. यातील जे फिर्यादी आहेत तानाजी भोसले आणि यातील जो जखमी आहे प्रकाश भोसले यांचे साक्ष यानुसार, त्याचबरोबर पंच कमिटीतील सदस्य आणि इतर पंच त्यांच्यासमोर हत्यारं आरोपींनी काढून दिली, कपडे व गुन्ह्यामध्ये वापरलेले काढून दिली, या सर्व साक्षीचा विचार करून आणि त्या पुराव्यादाखल सर्व गोष्टींचा विचार करून यातील आरोपींना आजन्म कारावास जन्मठेप या 302च्या गुन्ह्याप्रमाणे 4थे सत्र न्यायाधीश माननीय DY गौडसाहेब यांनी शिक्षा सुनावलेली आहे आणि एका आरोपीस संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केलेले आहे. वास्तविकता अशी 5 जणांना जन्मठेप होण्याची सांगली जिल्ह्यातील ही पहिली शिक्षा आहे आणि माझ्या कारकिर्दीतली मला ही अभिमानास्पद असलेली आणि मी चालवलेले केस असल्याने मला ती निश्चितपणे कौतुक वाटणारी शिक्षा आहे. यासाठी मला आमचे पैरवी कक्षातील तुराई दादा, त्याचप्रमाणे वंदना मिसाळ मॅडम, परत कवटेमहांकाळ कॉन्स्टेबल काळे आणि इतर सर्व माझे सहकारी मित्र यांचं भरपूर सहकार्य लाभलं आणि अशा शिक्षा होणं हे समाजाच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असतात. कारण यामध्ये महत्त्वाचा भाग असा की यांच्यासोबत जे आरोपी इतर आरोपी होते मुख्य आरोपींच्या सोबत, ते तिथं सहभाग घेतल्याबद्दल यातील मान्य नामदार सर्वोच्च न्यायालय यांच्या न्यायनिर्णयानुसार त्यांनासुद्धा 302 प्रमाणे जबाबदार धरून त्यांनासुद्धा जन्मठेपेची शिक्षा दिली. ही वास्तविकता समाजातील आत्ताच्या काळाची गरज आहे. कारण गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. अनेकांना सहभाग घेणं हे अभिमानास्पद भूषणावं वाटतं, परंतु अशा शिक्षा झाल्यामुळं त्याच्यावर नक्की नियंत्रण येईल असं मला खात्री वाटते. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.